दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. भूमित जाधव आणि त्याला साथ देण्याकरिता प्रतीक जाधवला आपण पाहतोय. केतन फाठारे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील राजावली संघाकडनं. देऊ या दोन्ही टीमला आपण शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तुमचे दोन ऑफिशियल पंच देखील सज्ज झालेत. सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळले गेलेत. जबरदस्त नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू वेगाने निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार 4. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार आलाय. पुढच्या बॉलवरती आपण देखील पाहिलं तर मग जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडूला अडवण्यामध्ये अपयशी ठरलेत पॉइंटचे क्षेत्ररक्षक. अगदी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषा पलीकडे निघून गेला. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार देखील येतोय. फलंदाज आपण पाहिला तर मग प्रतीक जाधवच्या बॅट मधनं चौकार 4. काय अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. केतन पाठारेच्या गोलंदाजीवरती अक्षरशः आक्रमण ऑन केलंय. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक. आणखी एक फटका सुंदर पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार 4. धन्यवाद तुझं. थँक्यू सो मच. वारंवार मात्र सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रतीकच्या बॅट मधनं चौकारांची हॅट्रिक आपण पाहिली आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा आखो टप्प्याची लेन होती, परंतु यावेळेस प्ले अँड मिस हा डॉट बॉल. कदाचित हा चेंडू जर सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यामध्ये यशस्वी झाले असते तर मग आणखी एक चौथा चौकार मात्र या ठिकाणी आला असता. हो, यावेळेस डाव्या सीच्या बाहेर चेंडू मात्र पाहायला मिळाला. अव्वलच्या सुरुमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केलीच जाईल, कारण वाईट चेंडू आहे आणि 1 धाव धावफलकावरती ही जोडलीच जाईल. प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये, आणि त्या गोष्टी मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळाल्या प्रतीक जाधवच्या माध्यमातून. वन माउस न चेंडूला मात्र फील्ड केलंय व्हाईटिश लॉंग ऑफच्या दिशेनं. तो अगोदर आपण पाहिलं तर मग धाव फलक पुसले गेले 15 अंकांवरती. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या होत्या आणि या 2 धावेने धाव फलक पुसले 15 अंकांवरती. चांगली सुरुवात ही पाहायला मिळाली प्रतीकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती प्रतीक. हो, इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा खेळण्याची मानसिकता. यावेळेस पुन्हा एकदा झेल मात्र सुटला गेलाय आणि चेंडू आपण पाहिला तर मग सीमा रेषेच्या दिशेने रवाना झाला होता, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यावेळेस यशस्वी झालेत. इथून आपण पाहिला तर मग 3 धावा पूर्ण केलेत आणि या 3 धावेने धावफलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 18 अंकांवरती. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली आहे. केतन पाठारेच्या गोलंदाजीवरती अक्षरशः आक्रमण होताना पाहायला मिळालं. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग या पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या केतन पाठारे या गोलंदाजानं, त्या म्हणजेच 18 धावा. पूर्णपणे फ्रीडम दिलं जात होतं. फलंदाज आपण पाहिला तर प्रतीक जाधव याला वारंवार ऑफसाईडच्या दिशेने हॅप ट्रॅक लेन दाखवले होते आणि त्याच्यावरती अक्षरशः चौकारांचा पाऊस पडला या ओव्हर मध्ये. प्रतीक जाधव या खेळाडूने जबरदस्त कामगिरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. इथून मात्र वापसी करावी लागणार आहे. जेव्हा एखादा बीज कालोख्या अंधारात
समेश्वर क्षमा असावी. विद्युत पुरवठा थोडासा मात्र खंडित झाला होता. जेव्हा एखादा बीज कालोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकतो तर मग तुम्ही का नाही. इथून मात्र चांगला कमबॅक करून दाखवावा लागणार आहे. गोलंदाज आपण पाहिला तर मग हर्षवर्धन आहे या गोलंदाजाला. कारण पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर केतन पाठारेच्या गोलंदाजीवरती पूर्णपणे मार पडला गेलाय. पहिला बॉल इष्ट्यांच्या समोर मात्र फेकला जरूर होता आणि आपण पाहिलं तर मग इष्ट्यांच्या समोर पकडलं गेलंय. फलंदाज प्रतीक जाधव याला परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. धन्यवाद थँक्यू सो मच. मी तर म्हणून या ठिकाणी पण पाहिलं तर मग 4,999 वाघोबा स्पोर्ट राजावली संघाचा प्लॅन थोडंसं फ्लॉक ठरलं होतं. परंतु म्हटलं गेलं ना, जर तुमचा प्लॅन फ्लॉक झाला तर प्लॅन चेंज करा. त्याच प्लॅन वर जर निर्भरपणे ठाम राहू नका. कदाचित मग प्लॅन ए बी वापरा, तो सक्सेसफुल होऊ शकतो आणि तो वापरला आणि सक्सेसफुल देखील झालाय मैदानाच्या आतमध्ये. नंबर 2चं षटक टाकण्याकरता आपण पाहिलं तर मग हर्षाला पहिल्याच बॉल वरती सेट झालेला फलंदाज आपण पाहिला तर मग प्रतीक जाधवला बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. त्याच्यानंतर सिद्धेश जाधव आलेत. 2 धावा मात्र सिद्धेशने या ठिकाणी पूर्ण केलेत. दोन्ही टीमची टोटल पोहोचली गेले 20 या अंकांवरती. हो, बॅट अगदी वेगाने फिरवली होती परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. नयनातून तलवार आहे ना, ते फिरवली होती परंतु वार होता होता राहिलाय असंच म्हणावं लागेल. कारण बॅटचं स्पीड अगदी खूप छान पाहायला मिळालं होतं. बेस्ट टाइम स्ट्रोक स्वतःच्या पालवत्रमध्ये झेल मात्र पकडला जाईल का? यस, पकडला जातोय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अखेरीस सिद्धेश जाधवचा खेळ देखील संपुष्टात येतोय. धक्का क्रमांक 2 एकविरा स्फोट नागले टीमला. महानायक आमचा वीर सारवीर आहे तो जगात सरसा. महानायक आमचा वीर सारवीर आहे तो जगात सरसा. धन्यवाद, थँक्यू सो मच. चला घाई करायची कारण अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे बाकी आहेत. आता मात्र 2 ओव्हरचा सामना मात्र खेळवावा लागणार आहे यानंतरचा, नाहीतर मग अंधार होईल ह्यात काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल, हो पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पाहायला मिळालाय. आणि वारंवार चुका आजच्या दिवसामध्ये पॉइंटच्या क्षेत्ररक्षकांना झाल्यात आणि ह्या चुका कदाचित पुढील येणाऱ्या वेळेमध्ये अगदी बाबलीच्या काट्याप्रमाणे टोचल्या जातील ज्यावेळेस चेसिंगला सुरुवात होईल. धावफलक 4 ने पुढे सरकलाय, पोहोचला गेले ते म्हणजे 24 अंकांवरती. सुंदर स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला होता लवेश भोईरच्या बॅट मधनं. आल्या आल्या हा दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिलाय. 4 धावेनं मात्र धावफलक पोहोचले गेले 24 अंकांवरती. षटकातील पुढील बॉल, अजून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार 4.
धन्यवाद थैंक यू सो मच। जीतूंगा मैं यह मेरा वादा है, कोशिश मेरी सबसे ज्यादा, हिम्मत भी टूटे तो नहीं रुकूंगा, मजबूत बहुत मेरा इरादा आहे। आणि याच इराद्याने जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला आपण पाहिलं तर मग प्रतीक जाधव आणि त्याच्यानंतर आपण पाहिलंय लवेशला देखील, सिद्धेशनं देखील चांगला खेळ केलाय, पण सध्या यावेळेस भूमीतला पाहतोय ऑन स्ट्राईक वरती। उलटॉस बॉल ऑन साइडला उडवलाय, चेंडू चाललाय सीमारेषा पार, येतोय हा भूमी जाधवच्या बॅट मध्ये षटकार 6। धन्यवाद थैंक यू सो मच। जो इंसान पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो इंसान पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है। आणि या ठिकाणी इतिहास मात्र बदलायला सुरुवात केली आहे। फलंदाज भूमी जाधवनं जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, यावेळेस मिस झालाय, चेंडू आपण पाहिला तर डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय। मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने धाव फलक पुसले गेले 36 आकड्यांवरती। हा जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। एक विरास्फोट नागले संघाकडनं प्रतीक जाधवनं जबरदस्त सुरुवात करून दिली आहे, परंतु त्याच्यानंतर लवेश आणि भूमीत आणि आपण पाहिलं तर सिद्धेशनं देखील चांगला खेळ केलाय। षटकातील पुढील बॉल, यावेळेस पुन्हा एकदा मिस केलाय। एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 37 या आकड्यांवरती जाऊन पोहोचले। काय जबरदस्त खेळ मात्र इथून पाहायला मिळालाय। गरुडा सारखे उंच उडायचं असेल तर मग कावळ्यांची संगत ही सोडावी लागते, हे देखील मनामध्ये घ्यावं लागेल। इथून वापसी करायची असेल तर मग विकेट मिळवावा लागतील। गोलंदाज आपण पाहिला तर मग विजय मडवी नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय। चेंडू फेकून झाले 3। पुढील बॉल, हो मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न लवेश भोईरने केला होता, परंतु यावेळेस प्ले अँड मिस हा डॉट बॉल। भले यशाची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही नक्कीच असली पाहिजे आणि निश्चितच ते प्रेरणा मात्र ठिकाणी पाहायला मिळाली विजय मडवीच्या माध्यमातून। हा डॉट चेंडू मात्र त्याने फेकलाय। पुढील बॉल, फुल टॉस बॉल, आडव्या बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतलाय आणि चेंडूला खेळलाय मिडविकेटच्या दिशेनं। 2 धावा मात्र इथून पूर्ण झाल्यात। या 2 धावेने धाव फलक पुजलं जाईल 39 या आकड्यांवरती। इथून योग्य तो शिक्षण मात्र घ्यावं लागणार आहे। क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर मग सराव खूप महत्वाचा आहे। यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी होती, ऑन साइडला खेळले गेलेत। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग 2 धावा ज्या आहेत त्या पूर्ण झाल्यात। क्रिकेटचा खेळ खेळण्याकरिता सराव खूप महत्वाचा आहे। शरीराला श्रमाकडे, वृद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे निश्चितच हे जमलं पाहिजे आणि त्याच्याकरता सराव हा तुमचा योग्य असायला हवा। क्रिकेटच्या या पटलावरती बिमरचा इशारा केलाय, निश्चितच बिमर आहे की नाही हे चेक करण्याकरता हा इशारा आमच्या 3ऱ्या अंपायर कडे केला आहे आणि आम्ही ते मात्र या ठिकाणी चेक करणार आहोत। फेअर डिलिव्हरी, धाव फलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय ते म्हणजेच 41 या आकड्यांवरती। इथून आपण पाहिलं तर मग 3 षटकांचा खेळ आहे तो संपन्न झालाय, अजूनही 1 षटकाचा खेळ इथून मात्र बाकी आहे। तुषार भावरला गोलंदाज तुषार भावरला आपण पाहणार आहोत गोलंदाजी क्रमवरती। भूमी जाधव ऑन स्ट्राइक,
चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. वन बाउन्स ने यावेळेस चेंडूला फील्ड केलं गेलंय. 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात. कदाचित तिसरी धाव ही पूर्ण होईल का? हा ना करता मात्र विकेट डाऊन होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल भूमी जाधव ह्या खेळाडूला डगआउटच्या आशयाला. आउट. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी समोरच्या दिशेने खेळले गेले. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमारेषा पार आलाय चौकार 4. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. धन्यवाद. थँक्यू सो मच. धाव फलक पुसले गेले 47-47 आकड्यांवरती. पुढील बॉल पुन्हा एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो समोरच्या दिशेनं. चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत परंतु 3 धावा कदाचित या ठिकाणी पूर्ण केल्या जातील यात काही शंका नाहीये. इथून 3 धावा पलून पूर्ण केले. धावफलक पोचले गेले 50 या आकड्यांवरती. अर्धशतक पूर्ण झालंय एकविरा स्फोट नागले या संघाचं. आणि अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. न्यू बॅटर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये दुर्वेश पागी नावाचा खेळाडू पाहायला मिळतोय. तुषार आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटचा क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये आलाय. आज भरपूर चुक्या झाल्या आहेत पॉइंटचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं. ते आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा 3 धावा ह्या पलून पूर्ण केलेत. 53 या धावसंख्येवरती मात्र धावफलक पोहोचलं गेलंय. चला थोडस फास्ट केलायचं. टाइम इज मनी. वेळ खूप मौल्यवान आहे मित्रांनो, त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. अजून एक या ठिकाणी आपण पाहिला तर मग चेंडू जो डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. बॅटची हलकीसी इनरेज काम तमाम परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग 53 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात आणि जिंकण्याकरता 54 धावा या बनवायच्या आहेत. चला थोडीशी घाई करा. विलेवरती देखील लक्ष असू द्या. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवायचं आहे कारण आज उन्हाचं तापमान देखील आपण पाहिलं तर मग जास्त आहे आणि त्याच कारणास्तव थोडी पॅस ही जास्त लागते. आणि आमच्या अंपायर म्हटलं तर मग सध्या सुरेंद्र घाटाल अँड रुपेश दांडेकर हे फ्रेम मध्ये पाहायला मिळतात आणि चांगले अंपायरिंग करतायत. निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 आमचे लाडके पंच. आज दिवसभरामध्ये त्यांनी देखील भरपूर पाणी पिले. चला पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र. निश्चितच चांगला समालोचक आपल्याला पाहायला मिळाला आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. व्हॉइस ऑफ ठाणे काजूपाडा निश्चितच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची वर्णी मात्र लागली जाते.
मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर मग भिवंडीमध्ये एक लाखिवली गाव आणि त्या लाखिवली गावामध्ये निश्चितच चांगलं समालोचन त्यांनी मात्र केलं आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर मग त्यांची गाडी आज पुन्हा एकदा या जय बजरंग चषकामध्ये आली आहे आणि त्यांचा आवाज आपण पुन्हा या ठिकाणी ऐकणार आहोत. समालोचन क्षेत्रामध्ये कधीच नाही खचले आणि आमचे साथी समालोचक मिस्टर जयेश डुकले पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडले जातील. सध्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. धन्यवाद विजय जी भोये. हमेशा रहते अपने कमेंट्री में खोए हमारे साथी कमेंटेटर विजय जी भोये. देखो जब भी कमेंट्री में आता है ना कुछ नया लेके आता है, क्योंकि उनमें उनमें जो अब क्षमता है ना, उन्होंने भी दिखा दिया कि कमेंट्री में भी हम भी नहीं किसी से भी कम, क्योंकि हमें भी है दम, हम बन सकते हैं कमेंट्री के सिंगम. डेफिनेटली आप किंग बनना जा रहे हैं. तो अब किंग कोण बनेगा, लेकिन आज के दिन चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया मित्रांनो. थोडं वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. बघा तिसऱ्या राऊंड मध्ये आपण जेव्हा वळणार आहोत ना, कारण की दुसऱ्या राऊंडचा एक मुकाबला शिल्लक आहे यानंतर, परंतु तिसऱ्या राऊंड मध्ये वळताना थोडंसं आपल्याला वेळेच्या बंधनाला लक्षात घ्यावं लागेल आणि तिथे काहीतरी थोडासा बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण प्लीज पाठवा त्वरित. सध्या तरी दोन धाकड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, ज्याच्यामध्ये नितेश मडवी आणि समीर भावर या दोन खेळाडूंना आपण पाहू शकतो. 4999 वाघोबा स्पोर्ट्स राजावली टीम आहे आणि जवळ चर्चा करायची झाली तर मग 4999 चा त्यांचा लकी आकडा असावा हवा. काहीतरी या आकड्यामध्ये देखील लपलंय दडलंय, नक्कीच ते देखील आपण जाणून घेऊया. डेफिनेटली आपण बघितलं की मग गाडीचा नंबर आहे नितेश मडवी ज्या संघाचे कर्णधार आहेत आणि मग त्यांच्या त्या गाडीचा नंबर आणि त्याच आपण बघितलं की गाडीच्या नंबरच्या सहाय्याने हा संघ मात्र म्हणजे 4999 हा संघ मात्र खेळतोय. सध्या तरी आपण चर्चा करूया बॉलिंग ट्रॅकवर. आपण पाहिलं तर मग सिद्धेश जाधव याला पाहणार आहोत. आपण पाहिलं तर एक सिद्धेश ज्याने आपण बघितलं की मराठी चित्रपट सृष्टीतून सुरुवात केली आणि त्याचा मात्र डंका आपण पाहिला तर मग बॉलिवूड मध्ये देखील मोठमोठ्या कलाकारांच्या सोबत मात्र लागते. परंतु हा सिद्धेश जो नागले गावचा गोलंदाजी मार्गावर पाहतोय, पहिला बॉल पाहिला तेज तर्रार सुंदर रित्या पाहिले गोलंदाजी करण्याची क्षमता होऊ शकतोय. हा गोलंदाज करामती गोलंदाज आहे, टॉप कॅटेगरी मध्ये दर्शवू शकतोय आपला खेळ आणि त्याने सुरुवातीचा पहिला बॉल जो अॅक्युरेट ठिकाणावर हाताळलाय आणि त्या अॅक्युरेट ठिकाणावर हाताळल्यानंतर सांगून दिलं गेलंय की मी कशा प्रकारची गोलंदाजी या मालिकेमध्ये करू शकतोय. पहिला बॉल ठिकाणावर पडलाय, गोलंदाजांना मात्र नक्कीच ठिकाणामध्ये ठेवलं जाईल का फलंदाजाच्या माध्यमातून. हो लवकर फेस बंद केलाय, परंतु काय घडलंय, टॉप फेस झाला, मागे चेंडू गेला, डिक्लेरेशनच्या स्वरूपात मिळतील 2 धावा. 2 धावा, लक्ष मोठं आहे, पाठलाग मोठा करावा लागेल. टार्गेट पाहिलं आपण तर जिंकण्यासाठी 54 रन्स. आज आपण बघितलं तर मग भरपूर धावा येताना पाहायला मिळाल्यात पहिल्या इनिंग मध्ये आणि खास करून दुसऱ्या इनिंग मध्ये त्या चेस झाल्या नाहीयेत. जवळजवळ आजच्या दिवसातले ना सगळे मुकाबले आपण बघितलं वन साइडले झालेत. डेफिनेटली हा मुकाबला देखील वन साइड होईल का मग या मुकाबल्यामध्ये जान टाकली जाईल. एका बाजूने नागले संघ, दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग राजावलीतला संघ. आणि बॅट युज केलंय, प्रॉपर टायमिंग झालंय, कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिकडे चेंडूला फील्ड करतायत, धावा मात्र मिळते तिकडे, परंतु अपेक्षित होत्या मोठ्या धावा, जास्त धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या धावा जास्त जोडण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल, परंतु तो काही प्रयत्न तितका यशस्वीरित्या होत नाहीये. सध्या तरी आपण बघितलं का फर्स्ट ओव्हर आहे, पहिला ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये तितका सुंदररित्या खेळ मात्र काही होताना तर आपण पाहू शकतोय. दिसेल काय आणि करावं तर लागेल. सत्र पण पाहिलं तर मग हे सत्र आपल्याला जे पाहायला मिळते संध्याकाळचं, थोडंसं पण बघितलं तर पंच थांबा, गाड्या आहेत मैदानाच्या आतमध्ये.
कारण की एखादा बॉल अडला गेला तर थोडंसं आपण बघितलं तर सगळं काही चुकू शकतं आणि त्यामुळे फटका होऊ शकते, लागू शकते एखाद्या संघाला आणि तेच आपण पाहतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकतो गेम इज ऑन. पुढील चेंडू पाहतोय आपण. आपटून टाकला. फलंदाज बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न करत होते. कटचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. मॅन्डन ट्रिपल प्लेच्या षटकामध्ये बॅटरचं नियंत्रण मात्र स्वतःवर नाहीये, परंतु अशा षटकामध्ये तुम्हाला नियंत्रण ठेवावंच लागेल, कारण की गोलंदाज तुम्हाला ते चेंडू देणार नाहीये वीक चेंडू. तुम्हाला चांगल्या चेंडूवर चांगले फटके एक्झिक्यूट करावे लागतील, तर तुम्हाला इथे मॅचला जिंकण्याची संधी स्वतःहून प्राप्त करावी लागेल, कारण की समोरचा संघ तो स्वतःहून काही देणार नाहीये आणि त्याच्यासाठी तुम्हाला जोखीम बरे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. फटका सरळ खेचला जातोय. स्वीट साऊंड सिस्टमने ठोकलेला फटका मात्र तितका जानदार आपण पाहिलं तर एफर्ट्स मात्र पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक लवेशच्या माध्यमातून आणि सुपर कॅच, गुड क्वालिटी ऑफ द कॅच आपल्या दर्शवलं जात आहे आणि फलंदाज बाद मात्र आपण पाहिलाय. पहिला मोठा धक्का आपण पाहिला तर दिला जात आहे आणि फलंदाजाला मात्र परतवला जात आहे. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव बघा काय फलंदाजाने आहे? शंका दर्शवले गेले, कदाचित हा कॅच पकडला गेलाय, परंतु नियंत्रण आहे की नाही ते देखील आपण चेक करूया. डेफिनेटली इज आउट असेल. बाउंड्रीच्या भरपूर आतमध्ये हा कॅच कलेक्ट केलेला आहे सुरक्षितरित्या आणि आयोजक पांडुरंगजी सावर देखील तिथे होते आणि त्याने देखील निरीक्षण केलं होतं आणि सांगितलं होतं, परंतु आपण फलंदाजांच्या मनातली शंका होती ती क्लिअर करत होतो, कारण की कोणत्याही प्रकारचा कोणत्या खेळाडूला त्यांच्या मनामध्ये डाऊट नाही राहिलं पाहिजे आणि ते चित्र आपण ते त्यांना वाटत होतं ते साफ केलं आणि दूध का दूध पाणी का पाणी हे मात्र आपण बघितलं. हे डिसिजन मात्र क्लिअर पाहायला मिळते. तुमची टोटल पाहायला मिळते फलकावर 3. हे पहिलं षटक ऑन आहे, त्याच्यामध्ये एक विकेट डाऊन झालाय. लक्ष मोठे 51 धाव्यांची गरज आहे. बघा पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला नक्की चांगला खेळ करायचा होता, परंतु तो प्रयत्न केला होता, बॅटरने परतले गेले. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर दाखल झालेले आहेत. मिस्टर केतन. हो क्लीन बोल्ड या वेळेला आपण पाहिलंय. लेग स्टंपला मात्र हाताळलेला चेंडू पूर्ण लाईन मिस केली आहे. चुकीचं क्रिकेट खेळलं जात आहे बॅटरच्या माध्यमातून, कारण की ऑलरेडी मिडल्सला होते तिथे चेंडूला सोडणं म्हणजेच काय की स्वतःच्या पायावर स्वतः दगड आपटून घेण्यासारखा प्रकार पाहायला मिळाला आहे आणि क्लीन बोल्ड लागोपाठचा हा धक्का क्रमांक 2 पाहिलाय. मॅच मध्ये पाहिला पण तर चेस करत असताना धाव फलकावर आपण पाहिल्या तर धावा आहेत 3 आणि गडी गमावले 2. सुंदर गोलंदाजी ही पाहायला मिळाली. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. अगदी पण पाहिलं लागोपाठ 2 चेंडूवर 2 विकेट डाऊन केले गेलेत आणि त्यामुळे काय झालंय की बॅटिंग करणारी टीम चेसिंग करताना अडचणीमध्ये आली आहे. अडचण मोठी वाढली. आता येणारी चेंडू 18 आणि 51 धावा जिंकण्यासाठी थोडासा क्विक करा, फास्ट करा. रिक्वेस्ट करतोय प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला योगदान आपलं वेळेच्या आधी आणि योग्य रीतीने द्या. सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट डाऊन झालेत. 51 धावा आपण पाहिल्यात फलकावर चेस करायचे आहेत. आता 18-51 म्हणजेच काय तर काहीतरी करावं लागेल. डर के आगे जीत है, जीवन एक संक्षिप्त है आणि या संक्षिप्त मध्ये आपण बघितलं तर नक्कीच फिर क्यों तू भयभीत है, क्योंकि डर के आगे तो जीत है. सध्या तरी आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वर येत आहेत मिस्टर ऋतिक. 09 क्रमांकाची जर्सी. पुढील चेंडू पाहतोय
बाटची कडा विकेट किपरचं योगदान मिळत नाहीये. चेंडू चाललाय मागे, धावा 2 मिळतील पहिल्या चेंडूवर. बघा पहिल्या चेंडूवर आलेल्या 2 धावा म्हणजेच काय एकूण 17 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 17 चेंडूमध्ये आता या मॅचला जिंकण्यासाठी गरज असेल 49 धाव्यांची. म्हणजे ॲक्युरेट बॅटिंग, ॲक्युरेट आपण बघितला रन रेट आणि ॲक्युरेट खेळ पाहिला तर तुम्हाला योग्य रीतीने आता आपलं योगदान ज्या बॅटच्या साहाय्याने देण्याचा प्रयत्न करावा लागेल. फिरवली आहे बॅट परंतु कनेक्शन नाहीये. फक्त आपण बघितलं चेंडू टाकला जातो त्याच्यामध्ये बॅट वापरली जाते परंतु ज्या प्रकारे आपण पाहिलं ना की संपर्क होत नाहीये चेंडू आणि बॅट मध्ये, तेच तर मोठं आपण पाहिलं की कठीण होत आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हा धावांचा पाठलाग करणं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला एक चांगल्या रीतीने फलंदाजी करावी लागेल. आपटून टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने फटका उंचावलाय. फिल्डर डीप मध्ये 1 बाउन्सने कलेक्ट करण्याची संधी केलाय. तत्पूर्वी धावा जोडल्या जातील 2 मिळाल्यात परंतु या पुरेशा नाहीयेत. धावसंख्या 7च्या घरामध्ये वाटचाल करताना पाहायला मिळते. 7 आणि 2 गडी जिथे गमावले गेलेत. आणि सगळ्यात मोठा पण प्रश्न काय झाला ना की पॉवर प्लेचं षटक. ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये खास करून मोठ्या विकेट गमावल्या गेल्यात. 15 चेंडू आणि 47 धावा हा सामना जिंकण्यासाठी. आणि त्याच्यासाठी आपण बघितलं मग आता परिस्थिती काय झाली तर हाताच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. नियंत्रण कसं आणायचं आहे, कुठून आणायचं आहे परंतु येत नाहीये. फलंदाजाचे प्रयत्न आहेत बॅट आणि चेंडूवर आक्रमण करण्याचा संघर्षमय क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते परंतु जिथे बॅटर स्ट्रगल आणि स्ट्रगलच करताना आपल्याला आतापर्यंत दिसून आले. कोणत्या प्रकारे आपण बघितलं तर मग बॅट आणि चेंडूमध्ये तितकं चांगलं कनेक्शन होताना पाहायला मिळालं नाहीये. हा सोडून दिलेला चेंडू पाहायला मिळालाय. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. दिशाहीन चेंडू पाहायला मिळालाय आणि पंचांनी सांगितले की आहे खराब. वाईटच्या स्वरूपात 1 रन्स मिळेल. धावसंख्येचा आलेख वाढेल परंतु वाईटच्या स्वरूपात आपण पाहिलं 8 धावा, येणारी 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46. हे समीकरण डोळ्याच्या समोर 45 एक कमी झाले म्हणजे 45. आणि इथे पाहिलं आपण तर काय तर कॅच कलेक्ट केला जाईल आणि फलंदाज बाद. बघा डेफिनेटली आपण बघितलं की 46 धावांचीच गरज आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं की एक कसली मिस्टेक ती सुधारली गेली आहे. 13 चेंडू आणि 46 धावा हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय. 8 धावा फलकावर आहेत आणि 8 धावसंख्येवर तिसरा गडी गमावलेला आहे. तिसरा गडी गमावला गेलाय परंतु डावखोर हाताचा जो बॅटर आपण पहिल्या मैदानाच्या आतमध्ये हर्ष वर्गना हर्ष याला मात्र आपण बघितलं तर एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल. येणारी काही चेंडू बॅट फिरवली जातीये. बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होत नाहीये. पाहिलं आपण तर ओव्हरची झाली पूर्णतः 2 ओव्हरचा खेळ पूर्ण. धाव संख्या 8, 3 गडी बाद. पाहिलं आपण तर राहिलेले आता 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. मोठी गरज आहे. मोठे फटके हे खेळणं अनिवार्य झालंय. आता ते मोठे फटके खेळले जातील का? या मॅच मध्ये कमबॅक केला जाईल का? या मॅच मध्ये आपण बघितलं तर बरोबरीची टक्कर देण्याचा प्रयत्न केला जाईल का? पाहूया मैदानाच्या आतमध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. थँक्यू डीजे. आपण पहिलं येतं शर्यतचा विचार करायचा तर ही सुद्धा एक क्रिकेटची शर्यतच आहे. याच्यामध्ये आपण बघितले तर थोडीशी गाडी मागे पडली आहे टीम आपण पाहिली आहे तर मग 499 वाघोबा स्पोर्ट्स राजावली या टीमची. 12 मध्ये 46 धावा. ओ पहिलाच बॉल, वाघाची दहाड, खोदला पहाड, चेंडूला उडवलंय मिड विकेट, सीमारेखा पार. हा आलाय भन्नाट मोठा फटका, दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6.
थैंक यू मंजिल यूं ही नहीं मिलती राही को एक जुनून सा दिल में जताना पड़ता है पूछा चिड़िया से कैसे घोंसला बनाती है वो बोली मुझे तिनका तिनका उठाना पड़ता है 11 चेंडू आणि 40 धावा संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला षटकार ठोकला या ओव्हर मध्ये उलटा सोता हो झालंय काय तर बघा चांगल्या चेंडूवर षटकार पडला आणि खराब चेंडूवर आली विकेट यालाच तर म्हणतात क्रिकेट फलंदाज बाद पालघर या जिल्ह्यात वसईच्या तालुक्याचं नाव गाजतंय या चषकात पालघर या जिल्ह्यात वसईच्या तालुक्याचं नाव गाजतंय या चषकात आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात आदिवासी थँक्यू चषक ठेवलाय सुंदर गीत ऐकायला मिळालं गीत ते बनवणारे नक्कीच आमचे मित्र म्हणजेच किशोरजी मडवी मॅन फ्रॉम धानीव त्यांच्या माध्यमातून वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन वर बनवलेलं आहे सुंदर असं गीत आपण बघितलं कालांतर आपण बघितलं क्रिकेट भरपूर खेळले गेले परंतु वैयक्तिक जबाबदारी आणि त्या जबाबदारीमुळे आता आपण पाहिलं तर मग रेल्वेमध्ये कार्यरत असताना त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य देखील केलं जात आहे आणि सध्या तरी आपण बघितलं की त्यांचं गीत ऐकवलं जात आहे त्याने एक खास चर्चेचा विषय राहिला होता त्यांची देखील चर्चा आपण करूया परंतु हा बॉल हवेत आहे देखील चर्चा होईल परंतु काय झालंय की चर्चा या कॅचची देखील करूया आपण लवेशच्या माध्यमातून हा सोपा कॅच होता मात्र तो इकडे सुटला जातोय जीवनदान मिळेल पण या जीवनदानाचा फायदा मात्र किती मिळेल किशोर मडवी यांची पण जर चर्चा करायची झाली तर एक काळ मात्र आपण बघितलं की मदत मात्र आपण पाहिली आहे की एका व्यक्तीला अपघातातून वाचवण्यासाठी ज्या रुलावर त्यांनी केलेली मदत भरपूर चर्चेचा विषय बनले होते आणि नक्कीच असे व्यक्तिमत्व किशोर मडवी यांचं गीत ऐकायला मिळालं सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नजर टाकली तर मग सामना जिंकण्यासाठी धाव्यांची गरज 37 असेल आणि चेंडू शिल्लक असतील आपण पाहिले तर मग 8 चेंडू 37 धावा 8 आणि कोणाची लागते आता मात्र वाट आणि कोण पकडेल दुसऱ्या मॅच म्हणजे पुढच्या मॅचची वाट कारण की सध्या तरी वाट मोकळी करण्याचा मात्र प्रयत्न नागले संघाने पूर्णपणे केलाय कारण की चेंडू 8 हे चांगल्या स्वरूपात फेकायचे आहेत आणि समोरच्या संघाची लावायची त्यांना वाट हा बघा हे काय झालंय तर आलेला हा डॉट चेंडू म्हणजे काय 7 चेंडू आणि 37 धावा बघा मात्र आपण पाहिले तर या मॅचवर आता झाले ती म्हणजेच एकच तर काय एकविरा स्पोर्ट्स नागलेची हवा 7 चेंडू आणि 37 धावा का झाली कारण की बॅटिंग चांगली झाली का झाली चांगली बॉलिंग झाली का झाले तर चांगलं क्रिकेट खेळलंय दरम्यान शॉर्ट आर्म पुल हा फटका पाहतोय आपण अभिषेक शर्मा कॉफी बुक स्टाईल मध्ये खेचलेला फटका षटकार 6 धावा मॅच मध्ये ट्विस्ट येतोय ना पाहायला मिळतोय का डेफिनेटली आपण पाहिलं ठोकलेला षटकार थैंक यू डीजे सध्या तरी आपण बघितलं तर मग षटकार आलाय आणि इथे आता झालंय काय तर मग 6 चेंडू आणि 31 धावा मागच्या चेंडूवर ठोकलेला षटकार आगाज तर केला होता आगाज केलाय अंजाम मात्र दिला जाईल का कारण की इथे आपण पाहिलं तर मॅच जिंकला जाईल का समोरचा चेंडू हाताळला जातोय बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहिले तर मिस्टर लवेश भोईर ज्यांना आपण पाहिलं पहिला बॉल ज्याने हाताळला गेलाय तो म्हणजेच डॉट आता काय 5 चेंडू आणि 31 धावा सामना जिंकण्यासाठी काय करायचंय कसं करायचंय आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर कसं क्रिकेट खेळायचंय म्हणूनच तर म्हटलं जातंय ना कि ना जमाना तेरी हार देखता है ना जमाना तेरी जीत देखता है मुसीबतों से मुश्किलों से कैसे लढा जमाना तो बस जिद और जुनून देखता है बघा असं काही होणार नाहीये कारण की विकेट किपरच्या हातामध्ये जर चेंडू डॉट गेलाय तर तुम्हाला धाव घेण्याची संधीच मिळणार नाहीये चला हातातून जर चेंडू पडला असता तर तुम्ही एक संधी तिथे शोधू शकला असता परंतु हातामध्ये डॉट गेलाय म्हणजे तुम्हाला संधी प्राप्त होणार नाहीये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची
या वेळेला आपण पाहिलं बॅटची कडा पाहतोय आपण, चेंडू चाललाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये, 2 धावा मिळतील. चला 2 कर्णधार आपण या कर्णधार म्हणजेच दुसरे कर्णधार येतील ज्याच्यामध्ये आपण पहिल्या मॅचचा जो कर्णधार आहे त्यांना विनंती करतोय मी, आईवडदेवी स्पोर्ट्स मांगुर्णी पाडा टीम चे कर्णधार आपण या. आयोजकांच्या माध्यमातून देखील सूचना दिली जाते, कारण की वेळेला लक्षात घेता पुढील मॅच हा 2 ओव्हरचा खेळला जाईल. हे आयोजकांची महत्वपूर्ण सूचना. डेफिनेटली आपण बघितलं सकाळच्या सत्रापासून आम्हाला जी ताकीद दिलेली आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून, कारण की जर वेळेला लक्षात घेता वेळ वाचत नसेल तर षटकामध्ये कपाती केली जाईल, ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि त्यानुसार मग मात्र पुढील मॅच आहे तो 2 ओव्हरचा खेळला जाईल आणि त्यानंतरचे सगळे मॅचेस 2 ओव्हरचे खेळले जातील. महत्वपूर्ण सूचना ही मात्र ही पोहोचवली जाते. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 29 धावा पूर्ण झाले नागले संघाची इथे हवा आणि केले त्यांनी आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये. वा वा. सध्या तरी पुढील बॉल या वेळेला आपण पाहिला तर हा सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. सामना जिंकला गेलाय तब्बल 29 धावाने. एकविरा स्पोर्ट्स नागले संघाचा बोलबाला संपूर्ण राहिला गेलाय आणि तेच आपण पहिलं लक्षात घेता अफलातून क्रिकेट, अफलातून बॉलिंग, अफलातून खेळ आणि प्लेअर ऑफ द मॅच मध्ये आपण पाहिलं 7 चेंडू 17 धावा. बॉलिंग करत असताना 1 विकेट त्याच्या नावावर आपण पाहिलं तर जाधवांचा जाधव म्हणजेच खेळाडू ठरतोय तो म्हणजेच प्रतीक जाधव मॅन ऑफ द मॅच. प्रतीक या सामनावरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. तसेच कर्णधार त्वरित आपण देखील या. टॉस देखील आपण कंप्लीट करणार आहोत.